एक सर्वांना प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला पण असा प्रश्न पडत असेल. बघा, आपण आपल्या मनासारखं का वागू नये? का वागू नये आपण आपल्या मनासारखे? मी खूप सारे असे एक्झाम्पल्स देते तुम्हाला. सपोज एखादी महिला घरातच असेल, घरातच तिचं काम करते, तिच्या मुलाबाळांना सांभाळते, स्वयंपाक करते, घर आवरते, तरी पण तिला लोक सोडतील का हो नावं ठेवल्याशिवाय? म्हणणारच ना. बघा, सारखी घरातच बसलेली असते, कुठं फिरत नाही, काही नाही, काही नाही, फक्त घर काम घर कोंबडी बनलेली असते, असं म्हणणार की? हो, नक्कीच म्हणणार. दुसरं एक्झाम्पल, जर एखादी महिला सारखी बाहेर फिरते, सकाळ झाली तिचं तिचं थोडंफार आवरलं, आवरलं नाही आवरलं, बाहेर फिरणार, जाणार, येणार, डायरेक्ट संध्याकाळी येणार, पार्टी करणार, मैत्रिणीबरोबर असणार, गप्पा मारणार, तिला पण सोडतील का हो नावं ठेवल्याशिवाय? काय म्हणणार? सारखी बाहेर फिरत असते, घरात तर कधी काही दिसतच नाही, घरातलं काम कोण आवडतं काय माहिती, बहुतेक नवराच आवरत असतं, असं म्हणणार. सपोज एखादी महिला सारखा मेकअप करून असते, छान छान कपडे घालून असते, तिला काय म्हणणार? बस, तिला कोणतं काही काम नको, फक्त घरात थांबायचं, मस्त मेकअप करायचा, हे कपडे घालायचे, ते कपडे घालायचे, घराचं काम कोण करतं काय माहित नाही, असं नाव ठेवणार. नक्कीच. जर सपोज एखादी एखादी महिला फक्त आपली घरातच असते, काहीच आवडत नाही, फक्त काम करते, तिला पण नाव ठेवणार. काय बाई, घरातच असते, तरी पण स्वतःकडे काही लक्ष नसतं, काही मेकअप करत नाही, काही नाही, त्या तोंडावर 12 वाजलेले असतात, स्वतःचा थोडासा मेकअप तरी करावा, थोडा आवरावं तरी, लोकांना तोंड बघण्यासारखं तरी दिसावं की नाही, असे नाव ठेवणार. सपोज एखादी महिला सोशल मीडियावर असेल, तिला तिचे काही ड्रीम्स असेल, तिचे काही स्वप्न असेल, तिला ते लोकांसमोर प्रेझेंट करण्याची इच्छा असेल, तिला पण नाव ठेवणार. सदांकदा व्हिडिओ बघा, युट्यूबला असणार, फेसबुकला असणार, इंस्टाग्रामला असणार, सदांकदा काही ना काही दाखवत असते. काय पटतं बाई बायकांना काय माहिती. आणि एखादी महिला सोशल मीडियावर पण नसली, काय बाई तू ह्या जगात आहे की नाही, दिसत कुठंच नाही, काही करतच नाही, कुठं हरवलीस का काय, असं म्हणणार. म्हणजे तुम्ही नंतर हा विचार केलाय का, की जर आपण आपले स्वप्न, जर आपल्या काही इच्छा असेल, जर त्या तुम्ही पूर्ण केल्याच नाही, 4 लोकांचा जर विचार करत बसलात, तर म्हातारपणी स्वतःला काय प्रश्नांची उत्तर जर प्रश्न जर स्वतःला पडले तर काय उत्तर देणार तुम्ही? हे का केलं नाही, काय सांगणार तुम्ही स्वतःला? तेव्हा तुम्हाला समाधान वाटेल? नाही ना वाटणार समाधान, नाही वाटणार. पण जी इच्छा वाटते ना, जे करायची इच्छा असेल ना, ते वाटू द्या. वाटून वाटून त्याची चटणी करा. बघा कशी ठसकेबाज होती ती. म्हातारपणात जेव्हा वाटेल ना, तर तेव्हा त्या चटणीचा काहीच उपयोग होणार नाही, कारण ती चटणी तिखट लागणार आणि त्यावेळेस तुम्हाला पचणार पण नाही. त्यापेक्षा आत्ताच काही वाटतंय ते करून घ्या. आणि हो, आता तुम्ही म्हणताल की मी बॅलन्समध्ये करेल सगळं. का बॅलन्समध्ये? कुठं आहे हा बॅलन्स? आहे का? आहे का असा तराजू जिथे तुम्ही वागण्याची पद्धत उलून मापून करू शकता? नाही ना. नाही आहे, नाही हा तराजू. आणि जर खरंच असा तराजू बॅलन्स तयार झाला ना, तर मला नक्कीच कॉल करा, नक्कीच मेसेज करा मला. थँक्यू.